नागपूरच्या लकडगंज पोलीस ठाण्याअंतर्गत दिवसा ढवळ्या 11,40,000चा दरोडा उघडकीस आला। व्यापाऱ्याच्या नोकराच्या डोळ्यात मिरची पावडर टाकून दरोडेखोरांनी अतिशय हुशारीनं पैशांनी भरलेली बॅग लुटली आणि घटनास्थळावरून पळ काढला। घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून त्या आधारे पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत। मिळालेल्या माहितीनुसार ही घटना बुधवारी दुपारी 3:43 लकडगंज पोलीस ठाण्याअंतर्गत हिंदुस्थान शाळेच्या मागील भागात घडली। पृथ्वी मेटल नावाच्या दुकानाचे मालक किरण चिंचलापुरे यांचा नोकर शेख मुझफ्फर उर्फ गुड्डू हा वर्धमान नगर इथून पैसे घेऊन परत येत होता। तो त्याच्या दुचाकीवरून घास बाजार परिसरातून जात असताना काळ्या सुझुकी मोपेडवरून आलेल्या 3 मुखवटा घातलेल्या तरुणांनी त्याला थांबवलं। दरोडेखोरांनी प्रथम गुड्डूच्या डोळ्यात मिरची पावडर टाकली, त्यामुळे तो हतबल झाला। त्यानंतर आरोपींनी त्याला मारहाण केली आणि शस्त्रांना धमकावत त्याची बॅग हिसकावून पळ काढला। घटनेनंतर लगेचच पोलिसांनी कारवाई सुरू केली। परिसरात बसवलेले सीसीटीव्ही कॅमेरे तपासले। सर्वात मोठी गोष्ट म्हणजे पळून जाताना एका आरोपीचा मोबाईल घटनास्थळी पडला, त्यामुळे पोलिसांना मोठा सुगावा हाती लागलाय। पोलीस तपासात असं दिसून आलं आहे की हा मोबाईल शाहरुख नावाच्या व्यक्तीचा आहे, जो आधी पाचपावली परिसरात राहायचा पण आता ताजबाग परिसरात राहतो आणि त्या आधारे पोलिसांनी ताजबाग परिसरात शोध मोहीम हाती घेतली आहे। मात्र या प्रकरणात अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नाही। मात्र पोलिसांना लवकरच यश मिळेल अशी आशा आहे।